नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते खूपच छान असाल आणि मी पण मस्त आहे. तर मंडळी, तुम्हा सर्वांना आजच्या पावन दिवसाच्या कारण आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. देव करू तुमचे सर्व मनोकामना पूर्ण हो आणि माझी सुद्धा पूर्ण व्हावा म्हणून मी आलेली आहे महादेवाच्या देवळामध्ये. कारण महादेवाचं देऊळ इतकं सुंदर आणि छान सजवलेलं होतं त्या दिवशी. जिकडे तिकडे फुलंच फुलं आणि मी स्वतःही छान सजलेली होते. कारण मी सुंदरसा असा पांढरा पोशाख मी परिधान केलेला होता. मित्रांनो, हे बघा, सुंदर साडी, माझी आवडीची साडी आहे ती खूपच. तर मी सुंदर अशी पांढरी साडी, पांढरे दागिने आणि मस्त गजरा वगैरे लावून छान देवाला प्रसन्न करण्यासाठी मी पण एकदम निर्मळ मनाने गेले होते देवळामध्ये आणि इतकं छान वाटलं, तुम्हाला काय सांगावा. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजच्या पावन दिवसाच्या निमित्ताने एक शंकराचं मस्त सॉन्गसुद्धा म्हणून दाखवणार आहे. तर मी तुमच्यासाठी हा सॉन्ग म्हणते. तुम्हाला कसा वाटेल तुम्ही नक्की कळवणार आहेत तुमच्या छान छान कमेंटमधून. तर मी आता मंडळी तुमच्यासाठी शंकराचा सुंदर सत्यम श्री ओम सुंदरम या पिक्चरमधला मी तुम्हाला सत्यम श्री ओम सुंदरम हा सॉन्ग आहे. तर मी तुम्हाला म्हणून दाखवते, 2 ओळी, जास्त नाही. तर तुम्ही मला नक्की सांगणार की तुम्हाला माझा आवाज आणि माझा सॉन्ग कसा वाटला. तर चला, तर मग मी आता सुरुवात करते. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, जागो उठ कर देखो, जीवन जो तुझागर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. धन्यवाद मित्रांनो. मला हा सॉन्ग फार आवडतो, फार म्हणजे फार. कारण माझ्या नसनसमध्ये तर देव बसलेले आहेत ना, शंकर भगवान. म्हणून तर त्यांची प्रत्येक गोष्ट मला फार आवडते. आणि असं सुंदर ह्या दुसऱ्या देवळामध्ये पण मी आलेली आहे. तुम्ही बघतच असणार. ते सुरुवातीला जे मंदिर होतं ते आधीचं वेगळं होतं आणि हे वेगळं आहे. तर इथे पण इतकं सुंदर आणि छान सजवलेलं मंदिर होतं, ते खूपच छान. आणि हे जे तुम्हाला पांढरं व्हाईट साईडला दिसते ना, तो अक्षरशः बर्फ ठेवलेला आहे. आणि मी साडी उचलते म्हणजे तिथे खाली पाणी आहे. कारण पूर्ण बर्फ असा वितळलेला आहे. हे बघा, एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला. बर्फ पूर्ण असा वितळत चाललेला आहे आणि ते थंड थंड पाणी आणि ते सुंदर सजवलेलं मंदिर आणि मग ते महादेवाचं दर्शन. इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं तिथे मित्रांनो, खूपच छान. आणि गणपती बाप्पा सुद्धा खूप नटून बसलेले होते. खूपच छान वाटत होतं. प्रत्येक मूर्तीला हार फुलं एकदम छान, एकदमच छान. काय सांगावं, म्हणतात ना की तो दिवसच काहीतरी स्पेशल असतो, है ना. सणासुदीचे दिवस म्हणतो ना आपण, खरोखर सणासुदीचे दिवसाला चॅलेंज नाही हो. खूपच सुंदर. देवसुद्धा नटलेले असतात आणि आपणही. आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मस्त बसले थाटामध्ये. तर मी असं मस्त छान सुंदर असं दर्शन घेतलं मित्रांनो. आणि खूपच छान असं म्हणतात ना की काहीतरी वेगळं आगळं खूप छान वाटलं. आणि मला असं वाटलं कुठेतरी की तुम्हालाही दर्शन व्हावं महाशिवरात्रीचं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्या बाजूवाल्या आहेत माझ्या, दिसतात ना तुम्हाला, या पूजा करतात. ह्या मी बाजूवाली आहेत माझ्या. आम्ही 4घी गेलो होतो देवळामध्ये आणि त्याच्यातली एक माझी शूटिंग घेत होती. बिचारीने तिचं दर्शन साईडला ठेवून तिने आधी माझी शूटिंग घेतली आणि मग नंतर तिने दर्शन स्वतःचं घेतलं. तर हे बघा, हे सर्व पाणी आहे आणि लादी पण इतकी
चोपडी होती ती की घसरायची भीती वाटत होती. आणि ती छोटी जी छकुली होती आमच्या संगतीत ती नुसतं धावत होती त्या पाण्यावरती. पण म्हणतात ना, ज्याला देव तारी त्याला कोण मारी. हो, कारण आपण जिथे आहोत तिथे तर काही हानी होऊ शकत नाही, हो की नाही. साक्षात आपण परमेश्वराच्या दारात असल्यावरती तिथे कुठलीच हानी होऊ शकत नाही. तर इतकं सुंदर तिथे ते वातावरण होतं मंडळी. खूपच छान, खूपच छान, एकदम मस्त. आणि मी डबल तुम्हाला दाखवते की इतके छान सर्व देव नटलेले होते आणि खूप छान वाटत होतं, खूपच छान. अशा पद्धतीने मी माझं दर्शन घेतलं आणि मग मी गेले टिळा लावायला. हो, कारण मला शंकराचं जे त्रिशूल असतं ना आपण लावतो माथ्यावरती, फार आवडतं, फार म्हणजे फार. तर या व्यक्तीला ते जमलं नाही म्हणून त्याने त्या बारीकच्या चिमुकल्याला बोलवलं आणि त्याने माझ्या माथ्यावरती ते त्रिशूल काढलं. इतकं सुंदर त्याने ते टिळा मला लावला. खूपच छान, खूप छान. हां, मस्त वाटत होतं खरोखर. आणि मला खूप आनंद वाटतो ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टीचा खरोखर. मग होती बाजूवालीकडे पूजा. हो, देवळातून आल्या मी तिच्याकडे गेले. तिने पण मला मस्त असं माझ्या माथ्यावर ते भस्म लावतात ना सफेद कलरचं, ते तिने असं मस्त आडव्या रेषामध्ये भस्म लावलं. आणि छान तिने पण मला प्रसाद दिला. आणि तिच्याही घरी सुंदर असं सजवलेलं तिचा देवारा होता. खूप छान, कारण ते लोक आहेत साऊथ इंडियन. तर साऊथ इंडियनमध्ये काहीतरी वेगळी आगळी त्यांची ती पद्धत असते महाशिवरात्रीची. ते लोक कशी सुरुवात सकाळपासून नाही करत पूजा, ते लोक रात्री पूजा करतात 7-7:30ला. आपण कसं सकाळी लवकर पहाटे उठतो आणि देवारा वगैरे साफ करतो, देवळात जातो, त्यांचं तसं नाही. त्यांचं दुपारनंतर सुरुवात होते महाशिवरात्रीला. म्हणजे त्यांचा अर्थ तो आहे की रात्र म्हणजे महाशिवरात्री. तर ते रात्री पूजा करतात. तर तिने असं छान मला फराळ दिलं. मग मी तिचंच फराळ घेऊन मी फराळही केलं आणि छान तिच्या घरीसुद्धा मी अशी मस्त पूजा केली. आणि खरोखर माझा कालचा दिवस मित्रांनो खूपच छान गेला महाशिवरात्रीचा, खूप म्हणजे खूपच छान. आणि मग तिने आणि मी 2-3 फोटोसुद्धा आम्ही क्लिक केले. तर तुम्हाला कसं वाटलं हे माझं दर्शन तुम्ही नक्की कळवा तुमच्या छान छान कमेंटमधून. बाय बाय.